नोकरानी का म्हणत असता बरं? अगं नोकरानी म्हणायला जरा जास्त लांब होतं ना म्हणून. मी पण एक सांगू का तुम्हाला? मी तुम्हाला जान जान का म्हणत असते सांगू? का बरं? जानवर शब्द जरा लांब होतो ना म्हणून. शॉर्टकटनी म्हणते मग. देवाने दिलेलं सगळं काही आहे. पाणी आहे, पाणी गरम करण्यासाठी गिझर आहे, टॉवेल आहे, बादली आहे, मग आहे, साबण आहे, सगळं काही आहे. पण या थंडीच्या दिवसामध्ये अंघोळ करायची हिंमतच होत नाही. तसे कोण कोण आहेत कमेंट करा. नवऱ्यांना काही लग्नानंतर काय ऐकायलाच कमी होतं का काही कळत नाही. एखादी गोष्ट 4-5 वेळा सांगितली तरी ऐकायचं नावच घेत नाही. मला एक समजत नाही, ऑनलाईन आल्यावर लोक हे का विचारतात काय करत आहे. आता ऑनलाईन आलोय म्हटल्यावरती मोबाईलच पाहत असणार ना. काय पण प्रश्न विचारतात. सासूबाई सगळं काही सहन करू शकतात, फक्त दुपारी झोपलेल्या सुनेला कधीच सहन करू शकत नाही. लगेच किचन मधून भांड्याचा आवाज सुरू होतो. तुमच्या घरात पण असं होतंय का? कमेंट करा. सासऱ्याने जर सासूचं ऐकलं तर तो समजूतदार नवरा. नंदेच्या नवऱ्याने जर नंदेचं ऐकलं तर त्यांचं खूप प्रेम आहे. आणि जर मुलाने त्याच्या बायकोचं ऐकलं तर तो लगेच बायकोचा बैल होऊन जातो. सध्या आपल्याकडं ही 2 कामं खूप महत्त्वाची चालू आहेत. एक म्हणजे आधार कार्ड लिंक करणे आणि दुसरं म्हणजे KYC करणे. ना देणं ना घेणं, पण ही 2 कामं करून घेणं. बापरे, किती लोक बदललीत. पहिली लोक घरातून बाहेर निघताना आईचं दर्शन घेऊन बाहेर निघायची आणि आताची लोक पहिल्या मोबाईलची बॅटरी फुल करून मग बाहेर निघतात. त्या जुन्या काळातील बायका होत्या. एखादं सिक्रेट असेल तर छातीत घेऊन मरून जात असत, पण कोणाला सांगत नसत. पण आजकालच्या बायका ते स्टेटसला पोस्ट करून संपूर्ण जगाला सांगतात. दुकानामध्ये गेल्यावर समोर कितीही साड्यांचा कपड्यांचा ढीग पडलेला असू द्या, पण बायकांना साडी शेजारच्या बाईच्या हातातलीच आवडते. बरोबर आहे ना? कौन है ये लोग? कहां से आते हैं?